मंत्री विखे पाटील यांनी विजय वडेट्टीवार यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या दाव्यावरती प्रतिक्रिया दिली. काँग्रेसचा जातीयवाद निर्माण करण्याचा प्रयत्न असं विखे पाटील यांनी म्हटले. सुप्रिया सुळेंबद्दल बोलता पण त्यांच्यासोबत सत्तेत होतात, 2.5 वर्ष तुम्हीच त्यांच्यासोबत सत्तेत बसले. वडेट्टीवार यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या दाव्यावरती आता पलटवार करण्यात आला. जरांगे पाटलांना जरा माहिती कदाचित नसेल, पण जेवढे मोठे नेते आहेत सुप्रिया सुळेंच्याकडे पण आहे. हो, सगळ्यांच्याकडे आहे, कोण नाही आहे. सगळ्यांनी ते प्रमाणपत्र ओबीसीचं घेऊन ठेवलं आहे. सुप्रियाताईंचंच काय, सगळ्यांच्याचकडे आहे. कदाचित पवार साहेबाकडे आहे की मला माहित नाही, मी बोलू शकत नाही. एक तर आरक्षणही वाढत नाही आणि घुसखोरी वाढली आहे. त्यामुळे उद्या आदिवासी आपल्या ओबीसीचं वाटोळं झाल्याशिवाय राहणार नाही, हे तेवढं सत्य आहे. विदर्भामध्ये सगळ्या लोकांनी कुणबी प्रमाणपत्र घेतलीच ना, मग सगळ्या मराठ्यांनी कुणबी प्रमाणपत्र जे विदर्भात घेतले मग ते रद्द करायचे का? मला वाटतं हा विचार विजय वडेट्टीवारांनी सुद्धा केला पाहिजे ना, की तुमच्या विदर्भातल्या लोकांना आता प्रमाणपत्र रद्द करायची मागणी तुम्ही करता का? आणि सुप्रिया सुळेंबद्दल तुम्ही बोलताय, तुम्ही 2.5 वर्ष मांडील म्हणलं बसलं, तुम्ही सत्तेत आहात आणि तुम्हाला बरं वाटलं. आता सत्ता मिळत नाही, सत्ता येण्याची शक्यता दोघांवेळी नाही आहे. किंवा मग आता आज सुप्रिया सुळें त्या ताईंबरोबर तुम्हाला आज शंका घेण्याची काय का वेळ आलेली आहे? मला वाटतं हे आता या जात प्रमाणपत्र किंवा या सगळ्या विषयांमध्ये जे विनाकारण जातीवाद निर्माण करण्याचा जो प्रयत्न चालला आहे काँग्रेसचा किंवा या अशा लोकांचा, मला वाटतं तरी तो अतिशय घृणास्पद गोष्ट आहे. सोनिया गांधींच्या पुस्तक प्रकाशनावरून मोठा वाद निर्माण झालाय. पेंग्विन रँडम हाऊस इंडियाने छापण्यास नकार दिलाय. पुस्तकातला काही भाग काढण्याची प्रकाशन संस्थेची मागणी आहे. पुस्तकातील कोणताही भाग हटवण्यास सोनिया गांधींनी आता नकार दिला. पुस्तक प्रकाशनावरून हा वाद निर्माण झालाय. सोनिया गांधींच्या पुस्तक प्रकाशनावरून हा वाद निर्माण झालाय. तर पुस्तकातला कोणताही भाग हटवणार नाही असा थेट वक्तव्य सोनिया गांधींनी केलं. पुस्तकातील कोणताही भाग हटवण्यास सोनिया गांधींचा मात्र नकार आहे. अमरावतीतील आदिवासी विद्यार्थी आक्रमक झालेत. मंत्री अशोक उईकेंच्या यवतमाळच्या घराच्या दिशेने कूच करण्यात आले. आमदार रवी राणांकडून मध्यस्थीचा प्रयत्न करण्यात आलाय. आदिवासी विद्यार्थ्यांना आंदोलन मागे घेण्याचं आवाहन करण्यात आलंय. 7 सप्टेंबरला मंत्री उईकेंची विद्यार्थ्यांसोबत बैठक आहे. या बैठकीमध्ये तोडगा निघाला नाही तर मी स्वतः विद्यार्थ्यांसोबत आंदोलन करणार असं आमदार रवी राणा यांनी वक्तव्य केलं. तेव्हा राज्याचे मंत्री अशोक उईके हे सांगत आहे की सगळ्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मंत्रालयामध्ये बैठक घेऊन आपले सगळे प्रश्न सोडवतो. तर मलाही असं वाटतं की आदिवासी बांधवांनी एक संधी मंत्र्यांना दिली पाहिजे. एक संधी मंत्र्यांना देऊन त्या ठिकाणी मंत्रालयात बैठक झाली पाहिजे, प्रशासकीय बैठक झाली पाहिजे आणि जे प्रश्न एटीसी लेव्हलवर पीओ लेव्हलवर सॉल्व्ह होतात ते इथे सॉल्व्ह केले पाहिजे. जे मंत्रालय लेव्हलवर सॉल्व्ह होतात ते मंत्रालयामध्ये सॉल्व्ह केले पाहिजे. त्यांना मंत्रालयाच्या बैठकीला न्याय मिळाला नाही तर त्याच ठिकाणी आपण आंदोलन करू आणि आदिवासी बांधवांना न्याय मिळवून देऊ. पंचायत समिती झेडपीमध्ये नामनिर्देशित सदस्यांच्या नियुक्तीसाठी नियम निश्चित करण्यात आले. सोलापुरातील स्वीकृत सदस्यांच्या नियुक्तीचा मार्ग आता त्यामुळे मोकळा झाला. 34 जागांसाठी राजकीय मोर्चे बांधणी करण्यात आली. जिल्हा परिषद सदस्य 7 आणि पंचायत समिती 27 सदस्यांची नियुक्ती होणार आहे. जिल्ह्यातील राजकीय पक्ष, गट आणि विविध सामाजिक क्षेत्रातील इच्छुकांमध्ये हालचाली वाढण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील बहुतांश पंचायत समितीवर भाजपची सत्ता आहे. भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेमध्ये 10 सदस्यामागं 1 जिल्हा परिषद सदस्य स्वीकृत म्हणून घेता येईल आणि त्याचबरोबर त्याची संख्येनुसार वाढेल, पण कमीत कमी 5 आणि त्याच्यापुढे 10ला 1 अशा पद्धतीनं स्वीकृत सदस्य घेण्याचा निर्णय आता झालेला आहे. त्यानंतर पंचायत समितीला आपण कमीत कमी 2 किंवा तिथून पुढे 5 सदस्याला 1 जिल्हा पंचायत समिती सदस्य स्वीकृत घेता येईल अशा पद्धतीची आदेश आज शासनाने निर्गमित केलेला आहे. आता प्रत्यक्षात स्वीकृत सदस्यांच्या निवडीच्या प्रक्रियेला आता सुरुवात होईल आणि येणाऱ्या 1-1.5 महिन्याच्या आत सगळ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये स्वीकृत सदस्यांची निवड होईल. एमपीएससीचे औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेचे पेपरफुटी प्रकरणी या पेपरफुटी प्रकरणात आरोपींची संख्या आता वाढण्याची शक्यता आहे. आरोपी प्रवीण पाटीलला पोलिसांनी नंदुरबारमध्ये आणलंय. प्रवीण पाटील हा कौटिल्य अकॅडमीचा संचालक आहे.
काही विद्यार्थ्यांचाही यामध्ये सहभाग आहे का याची चौकशी होणार आहे. संपूर्ण प्रकरणातील पोलीस तपासात कमालीची गुप्तता पाहायला मिळते. याबाबतचा आढावा घेतला आपले प्रतिनिधी देवेंद्र माळी. महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत घेण्यात येणाऱ्या अन्न व औषध प्रशासन विभागाच्या निरीक्षक पदाच्या पेपरमध्ये गैरव्यवहार झाला. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.